नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 17 जून 2025. उद्या आणि परवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आणि इतर सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत, प्रस्थान होणार आहे. सर्व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले सर्व जाती धर्माचे 18 पगड जातीचे लोक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत, निघत आहेत. त्या लगबगीत सगळेजण आहेत. त्या सर्व वारकरी दिंड्यांना आणि वारकरी संप्रदायातल्या सर्व वारकऱ्यांना जे विचाराची वारी करतायत, ज्या संतांच्या विचाराच्या पालख्या वाहतायत, त्या सर्व वारकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आज मी आपल्याशी बोलायला आले ते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात केलेलं आजचं भाषण ते फार महत्वाचं आणि मार्मिक आहे, दिशा देणारं आहे. यासाठी मी आज आपल्याशी त्या भाषणाचं विश्लेषण करण्यासाठी आलेलो आहे. सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती आहे, आपण हा चॅनल आपण लगेचच सबस्क्राईब करावा आणि नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं. व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला जे काही मत आपलं तयार होईल ते आपण जरूर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावं. माननीय पवार साहेबांनी आज जे काही पिंपरी चिंचवडमध्ये भाषण केले त्याच्यातले 2-4 वाक्य फार महत्वाची आहेत. साहेबांनी भाषणामध्ये 2-3 वेळा गांधी, नेहरू, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा उल्लेख केला. दुसरे एक वाक्य त्यांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टी बरोबर कदापि आपण जाणार नाही, जायचं नाही. कोणाशीही आपण जुळून घेऊ परंतु भारतीय जनता पार्टीशी आपण जुळून घेऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला जायचं नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं संधी साधू लोकांनाही आपण जवळ करू शकत नाही. नवतरुणांना संधी द्यायची आहे, नवीन चेहरे दुसऱ्या फळीतले उभे करायचे आहेत, असंही त्यांनी सुतोवाच केलं. याच अनुषंगाने मला आपल्याशी बोलायचंय. खरं तर का शरद पवार असा जेव्हा प्रश्न पडतो, का शरद पवारांच्या सोबत राहायचंय असा जर प्रश्न कोणी विचारला किंवा कोणाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतोय. मी नेहमी असं म्हणतो की शरद पवार हे एक व्यक्ती नसून, एक राजकीय नेते नसून ते एक विचार आहेत. कारण महाराष्ट्रातल्या एकूणच पुरोगामी चळवळीचा, धर्मनिरपेक्ष विचाराचा, गांधी, नेहरू असतील, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, या विचारांचा महाराष्ट्रातला एक अलीकडच्या 40 वर्षातला एक मोठा चेहरा जर कोण असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेब आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वसा त्यांनी घेतला आणि त्या पद्धतीने ते राजकारण करत आहेत. त्यांनी आजचं जे एक वाक्य वापरलं भाषणामध्ये की सामान्य नागरिकांच्या, सामान्य जनतेच्या सामुदायिक शहाणपणावर माझा विश्वास आहे. हेच वाक्य त्यांनी त्यांच्या लोक माझे सांगत हे जे पुस्तक त्यांनी राजकीय आत्मचरित्र लिहिलं, ते पुस्तक त्यांनी कोणाला अर्पण केलंय हे जर आपण पाहिलं त्या पुस्तकात तर त्यांनी असं स्पष्ट म्हणलंय की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या भारतातल्या सामान्य जनतेच्या सामुदायिक शहाणपणाला हे पुस्तक मी अर्पण करतोय. सामुदायिक शहाणपण हा शब्द जो आहे, सामान्य जनतेचं सामुदायिक शहाणपण, हा खूप मोठा विचार आहे. खूप मोठं त्याच्यातलं आपल्याला अर्थ घेता येतील. परंतु उथळ विचार करणाऱ्या किंवा व्हॉट्सअपच्या किंवा इन्स्टाच्या जगात वावरणाऱ्या लोकांना कदाचित हा शब्द कितपत कळेल, कितपत माहिती मला माहित नाही. रील्सवर जगणाऱ्या लोकांना हा शब्द कदाचित कळणार नाही. गांधी, नेहरूंचा विचार हा जो आहे, महात्मा गांधी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या सामुदायिक शहाणपणावर विश्वास ठेवून त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते. पंडित नेहरूंचा सुद्धा तोच विचार होता. कारण इथे राजेशाही होती. ब्रिटिशांच्या जोखडातनं भारत इथे आपल्या ताब्यात आल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे लोकशाही प्रयत्नपूर्वक रुजवायची होती. आपल्या लोकांची मानसिकता लोकशाहीची नव्हती, आजही फारशी नाहीये. आजही माझं मत आहे ठाम निरीक्षणांती 80-90% लोकांना आजही लोकशाही फारशी समजलेली नाही असं माझं मत आहे. नाही समजलेली. आणि म्हणून मग लोकशाही त्या काळामध्ये रुजवणं, संसदीय लोकशाही प्रणाली रुजवणं, सत्तेचं विकेंद्रीकरण करणं, ह्या गोष्टी खूप मोठ्या होत्या. सोपं नव्हतं. भारताचं संविधान आलं परंतु त्या विचाराने, संविधानाच्या मूल्याने हा भारत नवा निर्माण करायचा आहे, उभा करायचा आहे, एक राष्ट्र निर्माण करायचे, राष्ट्र बांधणीचं काम करायचंय. ही सोपी गोष्ट नव्हती. आज आपण काही टीका करू आपल्या आज्या पंजांच्यावर, पण त्या काळामधली त्यांच्या समोरची आव्हानं जी होती, हा देश काय आयता कोणी कोणाच्या ताब्यात दिलेला नाही. कुठलं भांडवल नव्हतं, काही नव्हतं.
आणि म्हणून पवार साहेबांनी आजच्या भाषणात सुद्धा औद्योगिकरणाचा, विकासाचा, पिंपरी चिंचवडचा औद्योगिक नगरीचाही उल्लेख केला. यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्रामध्ये पहिलं औद्योगिक धोरण आणल्यानंतर पवार साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर 94 साली महाराष्ट्रामध्ये दुसरं औद्योगिक धोरण राबवलं आणि महाराष्ट्रभर MIDC आपल्याला दिसू लागले, औद्योगिकरण झालं. सर्वांगीण विकास करायचा, सर्वांगीण विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? शरद पवारांच्या बरोबर याच्यासाठीच राहावं लागतंय, कारण तो एक विचार आहे जो सर्वांगीण विकासाचा विचार आहे, जो पुरोगामी विचारावर आधारलेला आहे, जो धर्मनिरपेक्ष विचार आहे, जे आपल्या भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे. भारतीय संविधानाला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जो काही विचार करायचा आहे त्याच्यावर अभिप्रेत असलेला समाज निर्माण करायचा आहे, हे संविधानाला अभिप्रेत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विकास करायचा आहे. कर्मकांड किंवा अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला या वारकऱ्यांतल्या संतांनी सुद्धा आपल्या दिशा दिली. संत नामदेव महाराजांनी सुद्धा, ज्ञानेश्वरांनी किंवा सगळ्याच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, सगळ्या संतांनी समाजाला, त्या काळातल्या अंधश्रद्धांनी कर्मकांडात अडकलेल्या समाजाला, जातीवर्ण व्यवस्थेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी संतांनी खूप मोठा विचार दिला. आणि म्हणून जी काही वारी करायची आहे पंढरपूरची, ती विचारांची वारी आहे. खरं तर हा समतेचा विचार आहे, माणुसकीचा विचार आहे, मानवतेचा विचार आहे, समानतेचा विचार आहे, जो विचार शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात जपलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अनेक उलटसुलट बातम्या येतात. म्हणजे अजित पवार, शरद पवार कुठे एखाद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा रयत संस्था असेल, अशा काही संस्थात्मक कामात एकत्र भेटले मिटिंगच्या निमित्ताने, तर लगेच उलटसुलट बातम्या प्रसार माध्यमांच्या मध्ये येतात आणि हे जर काही एकत्र येतात की किंवा काय असं तसं, किंवा भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्याला भेटले तरी लगेच उलटसुलट चर्चा येतात. किंवा राष्ट्रीय प्रश्नावर शरद पवारांनी जर का सरकारला पाठिंबा दिला तर लगेच संशय व्यक्त केला जातो की सुप्रिया सुळे केंद्रात आता मंत्री होणार, बहुतेक केंद्रीय मंत्रीपद मिळणार, किंवा राज्यात इकडे जयंत पाटील किंवा रोहित पवार यांना मंत्रीपद मिळेल. अशा उलट सुलट बातम्या आणि चर्चा, अतिशय विश्लेषण आपापल्या परीने मनमानी पद्धतीने गेले 4 महिने आपण सगळेजण ऐकत आहोत, पाहत आहोत. त्यामुळे पक्षातले कार्यकर्ते सुद्धा संभ्रमावस्थेत राहिले. आणि मग मागे एक मी व्हिडिओ बनवला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मी सवालही विचारले होते की ही संभ्रमावस्था चांगली नाही पक्षासाठी. आणि म्हणून मी नेत्यांना नम्रपणाने प्रश्न विचारले होते की ही संभ्रमावस्था नकोय. आणि आज पवार साहेबांनी योग्य वेळेला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की आपण गांधी, नेहरू, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहोत, भारतीय जनता पार्टी बरोबर आपण जाणार नाहीत. का भारतीय जनता पार्टीला विरोध आहे? भारतीय जनता पार्टीला भारताचं संविधान आणि संविधानाची मूल्य, तत्व मान्य नाहीयेत. भारतीय जनता पार्टीला म्हणजे त्यांची मातृपितृ संस्था जी RSS, त्या RSSने किंवा त्यावेळच्या जनसंघाने, जनसंघाचाच नंतर भारतीय जनता पार्टी झाली, हे बऱ्याच जणांना माहित नसेल, कदाचित नवीन पिढीतल्या लोकांना. पूर्वी जनसंघ होता. अटल बिहारी वाजपेयी किंवा आडवाणी या लोकांनी किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ स्थापन केला होता. RSS ची राजकीय विंग होती ती, आणि जनसंघाचे नंतर रूपांतर भारतीय जनता पार्टीत झालं. या RSSने संविधानाला 50 साली विरोध केलेला आहे, तिरंग्याला विरोध केलेला आहे. तिरंग्याला विरोध करणं किंवा संविधानाला विरोध करणं म्हणजे इथे आजच्या दृष्टिकोनातनं हे देशद्रोही नाहीये का? हा देशाच्या विरोधी विचार नाहीये का? हा राष्ट्र बांधणीच्या कामातला अडथळा नाहीये का? भारतीय जनता पार्टी म्हणते हिंदू राष्ट्र करायचंय. हिंदू राष्ट्र करायचंय म्हणजे काय करायचंय? तर धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करायचे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरसकट नेते, RSSचे प्रमुख प्रचारक, सगळे सरसंघचालक असतील, सगळेजण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अनेक जण वारंवार सांगतात की राज्य संस्थेपेक्षा धर्मसंस्था मोठी आहे. हे जेव्हा ते मांडतात तेव्हा सर्वसामान्य लोकांना याचा अर्थ कदाचित लगेच उमगत नसेल, आकलन होत नसेल, परंतु विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना, ज्यांना स्वतःची बुद्धी आहे, स्वतःची अक्कल आहे, ते लोक याच्यावर विचार करू शकतात की राज्य संस्थेपेक्षा जर धर्मसंस्था मोठी असेल तरी ते राज्य संस्थेला अर्थच राहणार नाही. आणि मग धर्मपंडित असतील, महंत, बुवा, बाबा असतील, हेच इथे राज्य चालक होतील, संस्थानिक होतील. हेच राज्य चालवणार का? यांच्या तत्वाने चालवायचं का? कारण हिंदू राष्ट्र म्हणायचं म्हणजे इतर जे 6-7 धर्म आहेत आपल्या देशामध्ये, या धर्माचं काय करायचं? प्रत्येक धर्माचं आपापलं तत्वज्ञान आहे. आपलं संविधान सांगतं श्रद्धा व उपासनेचं स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्हाला श्रद्धा कुठे ठेवायची, उपासना कोणाची करायची, हे व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु ही शासन संस्था, ही राज्य संस्था धर्मनिरपेक्ष असेल, म्हणजे कुठल्याही धर्मावर आधारित ही शासन व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था, राज्य संस्था चालणार नाही.
भारतीय संविधान हा आपला राज्यग्रंथ आहे. शरद पवारांनी या विचाराशी बांधिलकी पहिल्या दिवसापासून राबवलेली आहे. काँग्रेसचा विचार म्हणजे हाच विचार की संविधानाची मूलभूत तत्व, लोकशाहीची मूल्य याच्याशी बांधिलकी ठेवणं म्हणजेच काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसचा वेगळा काय विचार आहे? राष्ट्र बांधणी करायची ती भारतीय संविधानाला डोळ्यासमोर ठेवून करायची आहे, लोकशाहीला डोळ्यासमोर ठेवून करायची आहे. आज आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थावर गेले 3 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष प्रशासक आहेत. ही एक प्रकारची हुकुमशाही आहे, सत्तेचं केंद्रीकरण आहे. प्रशासकाच्या मार्फत इतक्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवणं, निवडणुकाच न होणं, आता निवडणुका होतील. आणि म्हणून पवार साहेबांनी आज जो विचार दिलाय हा त्यांचा जुनाच विचार आहे. म्हणून माझ्यासारखे कार्यकर्ते पवार साहेबांच्यावर ठाम विश्वास आणि श्रद्धा ठेवून काम करतात, आत्मविश्वासाने काम करतात. याचं कारण असं की विचाराने आम्ही बांधलेलो आहोत. शरद पवार सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर असतील, गांधी नेहरू असतील, यशवंतराव चव्हाण असतील यांच्या विचाराने बांधिलकी मानणारे नेते आहेत. आणि त्यांच्या त्या राजकीय विद्यापीठातनं अनेक कार्यकर्ते निर्माण झाले, कार्यकर्ते घडले, तयार झाले, आमदार झाले, कोणी मंत्री झाले, कोणी खासदार झाले. परंतु जे कोणी आमदार म्हणतात ना की कामं होत नाही म्हणून सत्तेत जावं लागेल आपल्याला, हे आमदार एकतर अनभिज्ञ आहेत, अडाणी आहेत. यांना एकतर आमदारकीचे अधिकारच कळालेले नसावेत, हक्क आणि कर्तव्यच कळालेले नसावीत. लोकशाहीतली आमदाराला मिळालेली जी काही संसदीय आयुध आहेत हीच त्यांना समजलेली नसावीत. अशा आमदारांचं खरं ट्रेनिंग होण्याची गरज आहे. आदरणीय पवार साहेबांनी असे जे कोणी आमदार असतील आपल्या पक्षात यांचं ताबडतोबीने ट्रेनिंग करणं आवश्यक आहे की यांना संसदीय आयुध कशी वापरायची, शासन व्यवस्थेच्या मानगुटावर बसून कशी कामं जनतेची करून घ्यायची. इथे मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते, कुणाबद्दलही आकसबुद्धी किंवा ममत्व भाव न ठेवता मी मंत्रिपदाचं काम करेल, हे मंत्र्यांनी शपथा घेतलेल्या आहेत. हे त्यांना पाळावंच लागेल. आणि म्हणून ज्या आमदाराला त्या मंत्र्यांच्या किंवा प्रशासनाच्या मानगुटावर बसता येतं, जिल्हाधिकाऱ्याच्या मानगुटावर बसता येतं, ज्याला हक्क आणि अधिकार आणि संसदीय आयुध माहिती आहेत, ज्याला दप्तर दिवाणगाईचा कायदा माहिती आहे, ज्याला लोकशाही दिन माहिती आहे, ज्याला शासन प्रशासन व्यवस्थेच्या कायदे माहिती आहेत, अधिकाऱ्यांचे शिस्त आणि कर्तव्याच्या संदर्भातले ज्ञान आहे, हे आमदार कदापि कामं करायला कमी पडू शकत नाहीत. यांना व्यक्तिगत कामं करायची करून घ्यायची असतील, मी कॉन्ट्रॅक्ट काही मिळवायचे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी, कारण अलीकडचा जमाना आहे, गेली 10 वर्ष पाहतोय मी टक्केवारी म्हणजे कुठलीही कॉन्ट्रॅक्ट जी शासनाची निघतात, कामं निघतात, ओव्हर इस्टिमेट बनवायचं. म्हणजे जर का एखादं काम 1 कोटीचं असेल तर ते 1.25 कोटीचं काम बनवायचं किंवा 1.5 कोटीचं काम बनवायचं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातले वरचे पैसे काढून घ्यायचे. याच्यात जे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, चीफ इंजिनियर असतील, बांधकाम मंत्री असेल, ही सगळी अशी मोठी साखळी असती आणि याच्यातनं ते पैसे निवडणुकीत खर्च केलेले काढून घ्यायचे असतात. निवडणुकीत पैसे जे खर्च होतात ते वसूल करण्याचं कार्यस्थान ज्यांना करायचे, ज्यांना तो कार्यक्रम राबवायचा आहे की निवडणुकीत माझे 10 कोटी गेले, 25 कोटी गेले, 40 कोटी गेले, हे आता वसूल कसे करायचे याच्यासाठी त्यांना सत्तेत जायचं असतं. बाकी जनतेच्या सेवेसाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात जायचं नसतं. हे दादांत खोटं आहे, ही स्पष्ट दिशाभूल आहे. ज्या कोणाला आमदाराला सत्तेत जायचे त्यांनी, ज्या लोकांनी तुला ज्या विचारांनी निवडून दिले त्या मतदारांचा अपमान न करता स्वतःचा राजीनामा द्यावा आपल्या पक्ष नेतृत्वाकडे आणि जावा खुशाल खुशाल तिकडे प्रवास करावा, तिकडे सत्तेत कुठे जायचे तिकडे परत निवडून यावं. परंतु ज्या मतदारांनी ज्या विश्वासाने निवडून दिले त्या मतदारांशी गद्दारी करणारे आमदार हे पुन्हा त्या सभागृहात दिसले नाही पाहिजेत. 50 खोके एकदम खोके आपण नारा ऐकला गेले 3 वर्ष पाठीमागे. एकनाथ शिंदेंनी जी काही गद्दारी केली असेल किंवा अजित पवारांनी जो काही पक्ष फोडून तिकडे, हे सगळे भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि हे लोक सांगतात की आम्ही विकासासाठी तिकडे गेलेले आहेत. अजित पवार सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात. दादांत खोटा आहे. कुठली कामं करता तुम्ही, कुठले प्रश्न सुटतात तुमचे? राजकारणामध्ये जर नीतिमत्ताच नसेल, राजकारणामध्ये जर विचारशून्यच वागायचं असेल तर असल्या राजकारण्यांना, मग ते जिल्हा परिषदला असू द्यात, महानगरपालिकेला असू द्यात, नगर परिषदेला असू द्यात, ग्रामपंचायतीला असू द्यात किंवा विधिमंडळात असू द्यात किंवा लोकसभेला असू द्यात, विचारशून्य लोकप्रतिनिधी जर आपण मतदारांनी निवडला तर आपलं काहीही भलं होणार नाही. विचारशून्य किंवा नीतिशून्य, ज्याला नीतिमत्ताच नाही, सामाजिक बांधिलकी नाही, वैचारिक बांधिलकी नाही, असे विचारशून्य नीतिशून्य लोकांना ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच सुद्धा करू नये, विधानसभेला निवडून पाठवू नये, महानगरपालिकेला किंवा जिल्हा परिषदेला सुद्धा निवडून पाठवू नये. हे धंदेवाईक राजकारणी असतात आणि राजकारण हा ज्यांचा धंदा बनलाय त्याच्यामुळे राजकारण बदनाम झाले आणि म्हणून अनेक लोक राजकारणात यायला, चांगली लोक इच्छुक असून सुद्धा ते येऊ शकत नाहीत. ते भूमिका घेतात परंतु निवडणुकीच्या राजकारणात येऊ शकत नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता विचाराने बांधलेला आहे मी,
पण निवडणुकीच्या राजकारणात जायला धजावत नाही उभं राहायला. याचं कारण असं, पैसे खर्च कुठून करायचे? कारण जो निवडणुकीत 20 कोटी 25 कोटी 30 कोटी खर्च करतो, 40 कोटी खर्च करतो, निवडणुकीत पैशाची भाषा जो करतो, याचा अर्थ त्याला नक्की वसूल होण्याची गॅरंटी असते, म्हणूनच तो खर्च करतो. 25 कोटी 50 कोटी खर्च करणाऱ्या विधानसभेच्या आमदाराला मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, एवढा पैसा खर्च करतो तो कुठून निवडून आणणार? मी स्वतः विधानसभेची एक निवडणूक लढवली 2009 ला, अपक्ष राहिलो होतो. प्रयोग म्हणून लढवली, एक राजकारणाचा किंवा निवडणुकीचा अभ्यास म्हणून ती निवडणूक लढवली. मला माहिती होतं मी निवडून येणार नाही, परंतु काय असते निवडणूक म्हणून मी लढवली. त्यावेळेस मला लोक म्हणायची, तुम्हाला कुठला तरी पक्ष पाहिजे, तुम्ही अपक्ष आहात आणि तुमच्याकडे पैसे नाहीयेत, बूथ चालवायला पैसे लागतात. डायरेक्ट मला पैसे मागायचे लोक. ही 2009 ची गोष्ट सांगतोय, आजही तीच पद्धत आहे. आणि म्हणून ज्यांना कोणाला राजकारणात यायचंय त्यांनी विचारशून्य जर असेल किंवा नीतिशून्य जर असेल तर या राजकारणी लोकांना कुठल्याही पक्षाचा असो, तो कुठल्याही पक्षाचा असो, अशा संधी साधू धंदेवाईक राजकारणी लोकांना मतदारांनी खड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे. ती वेळ आता आलेली आहे. राजकारणाचं शुद्धीकरण करायचे, नीतिमत्तेवर आधारित राजकारण पाहिजे आपल्याला. जर आपण अपेक्षा करत असू सर्वांगीण विकासाचं राजकारण करायचं असेल, जाती धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या लोकांना बाजूला काढलं पाहिजे. जात आणि धर्म ही राजकारणाच्या गोष्टी नाहीयेत. धर्मावर आधारित ज्यांना राजकारण करायचे त्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं पाहिजे. कारण धर्म ही वैयक्तिक पातळीवर आचरण करण्याची गोष्ट आहे. धर्म ही प्रदर्शन करण्याची, संघटन करण्याची, धर्मावर आधारित राजकारण करण्याची गोष्ट नाहीये. जे हिंदुत्व म्हणतात, हिंदुत्व म्हणजे काय? मुस्लिम द्वेष. मुस्लिम द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारे लोक धर्माचं आचरण करू शकत नाही, स्वधर्माचं पालन करू शकत नाही. ते दादांत लबाड असतात, ढोंगी असतात. आणि म्हणून परधर्माचा द्वेष करणारा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, तो धार्मिक नसतो, धर्मांध असतो, तो जातीवादी असतो. त्याला स्वतःचा स्वार्थ काहीतरी साधायचा असतो. आणि म्हणून राजकारणामध्ये धर्मांध विचाराचे, जातीवादी विचाराचे, पैशाच्या आधारावर राजकारण करणारे, विकासाच्या नावाखाली हे लोक बाजूला ठेवण्याची आता वेळ आलेली आहे मित्रांनो. म्हणून शरद पवारांच्या सोबत राहायचे. शरद पवार साहेबांनी हा विचार जो दिलेला आहे, पहिल्यापासून त्यांनी तो जोपासलेला आहे. असतील त्यांच्या पक्षात याच्या आधी अनेक चुकीची माणसं आली असतील, गेली असतील. राजकारणामध्ये सगळेच काय अशी मशीन नाही आपल्याकडे अजून की कोणता कार्यकर्ता कसा चांगला आहे, नीतिमत्ता ऐकणे अशी काही मशीन नाहीये चेक करण्याची आपल्याकडे अजून. गद्दारी कधी कुणी करू शकतं. गद्दारी इतिहासात सुद्धा अनेक ठिकाणी अनेकांशी झालेले आहेत. छत्रपती शिवरायांशी सुद्धा अनेकांनी गद्दाऱ्या केलेल्या आहेत. संभाजीराजांशी अनेकांनी गद्दाऱ्या केलेल्या आहेत. त्यामुळे गद्दारी हा काय कोणाच्या कपाळावर लिहिलेला नसतो. माणूस सोयीनुसार कधीतरी स्वतःच्या स्वार्थापोटी गद्दारी करत असतो, पक्षांतर करत असतो. त्यामुळे विकासाचं काम करणं, लोकांची कामं करण्यासाठी सत्तेत जायचे, हा जो काही नवा जागतिक सिद्धांत अजित पवारांनी काढलेला आहे, याला मी विरोध करतोय. मागच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणाने मांडलेला आहे की विकासाच्या नावाखाली जर कोणी सत्तेत जायचे आणि विरोधी पक्ष संपवायचा, विरोधी पक्षात कोणीच राहायचं नाही, हा जो काही जागतिक सिद्धांत अजित पवारांनी मांडलाय हा दिशाभूल करणार आहे. केवळ पैसा पैसा आणि पैसा हाच त्यांचा केंद्रबिंदू असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्नाचं त्यांना काही देणं घेणं नसतं. तसं जर असतं, अनेक प्रश्न इथे पडलेले आहेत. शेतकऱ्यांचे आहेत, महिलांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत. शिक्षण महाग झाले, आरोग्य सेवा महाग झाली. आज इतकं आरोग्य सेवेमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज एखाद्या आमदार खासदारांनी मदत मिळवून दिली तर त्याची जाहिरात केली जाते की मी या पेशंटला मिळवून दिले एवढे पैसे. शिक्षणाचे प्रचंड प्रश्न महाग झालेले आहेत. आता शाळा सुरू झाल्यात, प्रचंड प्रश्न आहेत शिक्षणाचे. गरिबांना, सामान्य लोकांना शिक्षण परवडत नाहीये. सरकारी शाळांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. तिथं गुणवत्ता शिक्षणाची राहिलेली नाही. तिकडे कोणाचं लक्ष नाहीये आणि कसली विकासाची कामं करतात. त्यामुळे जे कोणी आमदार जर म्हणत असतील की विकासासाठी आपल्याला सत्तेत जावं लागतंय, हे दादांत ढोंगीपणा आहे, खोटेपणा आहे. या नीतिशून्य आणि राजकीय विचार नसलेल्या, भूमिका नसलेल्या, नैतिकता नसलेल्या विचारशून्य लोकांना, धंदेवाईक लोकांना मतदारांनी खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. मतदारांनी स्वतः नैतिक अधिष्ठान मिळवलं पाहिजे. जर आपण कोणाशी लाचार झालो नाही, जर आपली मतं आपण विकली नाहीत, तर आपण कोणालाही आपल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारू शकतो. फक्त मतदारांनी स्वाभिमानाने मतदान केलं पाहिजे, लाचारीने मतदान केलं नाही पाहिजे. जेवण दारू पार्टीने जर आपण मतदान केलं, पैसे घेऊन जर आपण मतदान केलं, तर आपण निवडून दिलेल्या माणसाला प्रश्न विचारू शकत नाही, कारण आपण नैतिक दृष्ट्या हरलेलो असतो. असो, शरद पवारांच्या सोबत याच्यासाठी राहायचंय की त्यांनी पुरोगामी विचार, धर्मनिरपेक्ष विचार, संविधानिक आणि लोकशाही मूल्यांचा विचार, गांधी, नेहरू, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपलेला आहे, बांधिलकी ठेवलेली आहे. आणि म्हणून शरद पवारांच्या सोबत माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो. हजारो लोक काम करतात. शरद पवार ही व्यक्ती नसून एक विचार आहे. एवढंच मला नम्रपणे सांगायचंय.
आपलं जे काय मत असेल ते जरूर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये आपण व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास सर्वांपर्यंत हा व्हिडिओ, सर्वपक्षीय नेत्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं आपण जरूर प्रयत्न करा. धन्यवाद.